लाडक्या बांधकाम कामगारांसाठी आता महाराष्ट्र सरकारकडून एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे. ज्यामध्ये फक्त आणि फक्त बांधकाम कामगारांचाच या ठिकाणी लाभ होणार आहे. आणि जर तुमचं रिन्युअल या ठिकाणी चालू असेल किंवा बंद असेल, तरी देखील तुम्हाला या नवीन योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत आता या महिन्यापासून लाभार्थी ठरवण्यात येणार आहे. कामगार मित्रांनो, या योजनेची जी काही माहिती आहे, ही बांधकाम कामगारांना गेल्या 1 ते 2 महिन्यांपासून मिळत आहे. पण अजूनही त्यांना फॉर्म कसा भरायचा, माहिती कुठे मिळणार व लाभ कसा आणि कोणत्या दिवशी मिळणार? कारण तुम्हाला तर माहितीच आहे, आता डायरेक्ट अपॉइंटमेंट दिली जाते. त्या दिवशी जाऊन तुम्हाला डायरेक्ट तुमचे कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करून तुम्हाला मिळणारा लाभ जो आहे तो दिला जात असतो. आणि ही जी काही नवीन योजना आलेली आहे, यामध्ये देखील तुम्हाला तसाच एक अपॉइंटमेंटचा टाइम दिला जाणार आहे. आणि त्या टाईमच्या दिवशी तुम्हाला जाऊन तुमच्या खऱ्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणू शकता किंवा तुम्हाला जो उर्वरित लाभ आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. आणि योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी लाभार्थी केलं जाणार आहे. आता पुढची माहिती कळून घेण्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर आत्ताच लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण अख्ख्या यूट्यूबवरती ही जी आनंदाची बातमीचा व्हिडिओ आहे तो सगळ्यात आधी आपल्या चॅनलवरती आलेला आहे. आणि कामगार मित्रांना कसा जास्तीत जास्त या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल व कमी खर्चामध्ये कसा या ठिकाणी फॉर्म भरता येईल या संदर्भातील माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड होत असते. आता कामगार मित्रांनो, प्रत्येकाला प्रश्न पडलेला असेल की आता आम्हाला कोणता लाभ मिळणार आहे, तर त्यांच्यासाठी एक सगळ्यात अगोदर सांगतो की आपल्या महाराष्ट्र सरकारने आता प्रत्येक नोंदित आणि सक्रिय बांधकाम कामगारांसाठी या ठिकाणी इसेन्शियल किट म्हणजेच या ठिकाणी वस्तुपयोगी वस्तू देण्याचं या ठिकाणी आपल्याला त्यांनी वचन दिलं होतं. आणि जून 2025 मध्ये या अंतर्गत जो काही GR आहे तो देखील जाहीर झालेला होता. आणि जर तुम्हाला तो GR पाहायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तो GR डाउनलोड करून पाहू शकता. त्यामध्ये संपूर्ण 13 ज्या काही वस्तू तुम्हाला वाटप होणार आहे, त्या वस्तूंची नावे, साईज व कोणत्या कलरची, कोणत्या कंपनीची असणार आहे, ती संपूर्ण माहिती त्या उर्वरित GR मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला संपूर्ण GR पाहायचा असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो GR पाहू शकता. आता आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला हे जो काही वस्तू संचाचा वाटप चालू होणार आहे किंवा काही जिल्ह्यांमध्ये झाला देखील आहे, तुम्हाला जर अजूनही त्या संदर्भातील माहिती मिळाली नसेल, तर आजचा हा व्हिडिओ कुणीही चुकवू नका, शेवटपर्यंत पहा. तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून सांगितलं जाणार आहे की कसा तुम्हाला या वस्तू संच योजनेचा लाभ घ्यायचा आहे. नाहीतर एजंट लोक तुमची फसवणूक करतील आणि 1 ते 1.5 वर्ष पुन्हा तुम्हाला या ठिकाणी रखडवतील. जसं की भांडे वाटपासाठी अजूनही एजंट लोकांनी कामगाराकडून मोठी बक्कळ रक्कम घेतलेली आहे आणि त्यांना अजूनही त्यांच्या भांड्यांचा सेट मिळालेला नाही. या बारीने तरी या इसेन्शियल किटच्या वेळेस तरी असं होऊ नये याचा प्रत्येकाने या ठिकाणी आता ध्यान द्यायचं आहे. आता तुम्हाला सर्वप्रथम मी प्रोसेस सांगणार आहे की तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ कसा घेता येणार आहे, फॉर्म कसा भरावा लागणार आहे, की जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे तो कमीत कमी आणि जास्तीत जास्त या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 हप्त्यामध्येच तुमचा जो काही लाभ आहे तो या ठिकाणी मंजूर केला जाईल आणि तुम्हाला तुमचा लाभ हा दिला जाणार आहे. आता याला फॉर्म भरण्याची प्रोसेस ही ऑनलाईन असणार आहे. कारण काहींना ऑफलाईन वाटले असेल, पण संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन होणार आहे. जरी तुम्ही एजंटकडून फॉर्म भरला आणि एजंटकडून तुमच्याकडून फक्त त्याने डॉक्युमेंट्स घेतले, तर तो देखील या ठिकाणी त्याचा जो काही लाभ आहे तो संपूर्ण लाभ तो ऑनलाईनच भरणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील संपूर्ण माहिती कळायला पाहिजे की त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे. आता फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट लागणार आहे, ती म्हणजे महा-BOC. आता ही वेबसाईट तुम्हाला घरी बसून देखील फॉर्म भरता येणार आहे या वेबसाईटद्वारे. किंवा तुम्ही सेतूमध्ये भरू शकता किंवा एखाद्या सायबर कॅफेमध्ये भरू शकता. शक्यतो ज्यांच्या घरी लॅपटॉप आहे, शिकलेली मुलं आहेत, ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, त्यांनी फक्त घरी भरण्याचाच प्रयत्न करा. पण ज्यांना या विषयातील काही माहिती नाही, त्यांनी हा जो फॉर्म आहे तो सायबरमध्ये भरा
किंवा सेतूमध्ये भरा किंवा जर तुमच्या घराजवळ आपलं बांधकाम कामगार योजनेचं तालुका सुधार केंद्र असेल किंवा आपल्या बांधकाम कामगार योजनेचं तुमच्या घराजवळ जिल्हा सुधार केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. याला फक्त आणि फक्त 10 रुपयांचाच करता येणार आहे. जर तुम्ही जिल्हा सुधार किंवा तालुका सुधार केंद्रामध्ये भरला आणि जर तुम्ही सेतू किंवा सायबरमध्ये हा फॉर्म भरला तर नक्कीच तुमचा हा जो लाभ आहे त्याला जास्त वेळ नाही लागणार आणि हा लाभ तुमचा डायरेक्ट भरून घेतला जाणार आहे त्या ठिकाणी आणि यासाठी खर्च तुम्हाला 100 ते 150 रुपयांचाच येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने ज्याला शक्य होईल त्याने सायबर किंवा सेतूमध्येच या लाभाचा अर्ज भरण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती या ठिकाणी चुकणार नाही आणि योजनेअंतर्गत जो काही लाभ होणार आहे, जो काही तुमच्यासाठी लाभ वितरण होणार आहे तो संपूर्ण तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता काहींना प्रश्न पडलेला असेल की आमच्या बँक खात्यामध्ये असा का प्रश्न वापरत आहे, तर अजून अशी कुठलीही आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली नाही की तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठवले जातील. पण तुम्हाला काही एजंट म्हणतील की खात्यात पैसे 5,000 येतील, 10,000 येतील आणि त्यानंतर तुम्हाला इसेन्शियल किट घ्यावी लागेल. तर हे संपूर्ण खोटं आहे. तुम्हाला कुठलीही बँक खात्यामध्ये रक्कम पाठवली जाणार नाही. तुम्हाला डायरेक्ट तालुका सुधार केंद्र किंवा जिल्हा सुधार केंद्र या ठिकाणी तुमची जी काही इसेन्शियल किट आहे या इसेन्शियल किटचा वाटप डायरेक्ट होणार आहे. जसं की तुम्हाला भांडी वाटप झाला होता, पेटी वाटप झाला होता, ज्या प्रकारे सगळ्यात अगोदर तुमचा फोटोग्राफ काढण्यात आला होता. फोटोग्राफ काढल्यानंतर तुम्हाला गोडाऊनमधून डायरेक्ट ती किट वाटप करण्यात आली होती. सेम टू सेम तशीच प्रोसेस ह्या बारीने देखील असणार आहे. यासाठी आता कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत आपण ते आता जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या की आपल्या चॅनलवरती येत असणारे फक्त आणि फक्त बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची योजना, कुठल्याही प्रकारचा अर्ज तुमच्याकडून सुटू नये याची दक्षता आपल्या चॅनलवरती घेतली जाते. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त बांधकाम कामगार योजनेचेच व्हिडिओ अपलोड होत असतात. आता तुम्हाला सर्वप्रथम फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंटची तारीख दिली जाईल. त्या अपॉइंटमेंटच्या तारखेच्या दिवशी संपूर्ण ओरिजिनल मूळ कागदपत्रांच्या प्रती घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची नोंदणी पूर्ण करायची आहे. म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन किंवा कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडा वेळ तुमच्याकडून ते वेगवेगळ्या प्रकारचे जी काही माहिती आहे ती माहिती घेतील, तुमचे कागदपत्र तपासतील. तुम्ही खरे बांधकाम कामगार आहात का, तुम्ही दिलेली संपूर्ण माहिती खरी आहे का, कागदपत्र ओरिजिनल आहेत का, हे संपूर्ण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनला काम केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इसेन्शियल किट आहे ती इसेन्शियल किट तुम्हाला तुमच्या हवाले करून दिली जाईल. तर कामगार मित्रांनो, जास्तीत जास्त प्रकारे हा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही सर्वप्रथम आपल्या जिल्हा सुधार केंद्राला जाऊन त्या ठिकाणी विचारपूस करा की तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये ही जी काही इसेन्शियल किट आहे तिचं वाटप चालू झालेलं आहे की नाही. कारण काही जिल्ह्यांमध्ये ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत इसेन्शियल किटचा वाटप सुरू झालेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये अजून या योजनेबद्दलची माहिती देखील कामगार मित्रांना दिली जात नाही आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी जाऊन माहिती घ्या की तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये या योजनेअंतर्गत हा इसेन्शियल किटचा वाटप जो काही आहे तो चालू झालेला आहे की नाही आणि त्यानंतरच फॉर्म भरण्याच्या प्रोसेसला सुरुवात करा. तर या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. प्रत्येक कमेंटचं या ठिकाणी उत्तर दिलं जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.